श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती ट्रॅव्हल डायरीज अँड मोर परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज मी तुमच्याशी 2023 मध्ये गिरनार वारीला गेले असताना मला आलेला अविस्मरणीय सुंदर अनुभव शेअर करणार आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती ट्रॅव्हल डायरीज अँड मोर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. आपण त्या हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. साधारण नोव्हेंबर 2016ला माझ्या फोनवर एक व्हॉट्सअप मेसेज आला. पूजनीय श्री प्रमोद केणे काकांनी केलेल्या अनेक पौर्णिमेच्या गिरनार वारीतील अनुभव कथनाचा कार्यक्रम. तो मेसेज वाचण्यापूर्वी मला गिरनार कोठे आहे, त्याचे महात्म्य काय आहे किंवा त्याच्याशी संबंधित आध्यात्मिक गूढता याबद्दल काहीही माहिती नव्हतं. पण मला आध्यात्मिक अनुभव ऐकायला खूप आवडतात, कारण अशा अनुभवांनी देवावरील आपली श्रद्धा दृढ होते, मनाला आधारही मिळतो. त्या मेसेजने माझ्या मनाला हलकासा स्पर्श केला आणि मी त्या कार्यक्रमाला जायचं ठरवलं. 2016च्या नोव्हेंबर महिन्याच्या एका रविवारी बोरवली ईस्टला नॅशनल पार्क जवळील चोगली हायस्कूल येथे हा कार्यक्रम होता. मेसेज वाचल्यापासून मनाला एक ओढ लागली होती आणि म्हणूनच मी माझ्या मिस्टरांना सोबत घेऊन कार्यक्रमाला गेले. आम्हाला पोचायला थोडा उशीरच झाला होता. हॉलमध्ये प्रवेश केला तेव्हा लक्षात आलं की कार्यक्रम सुरू झाला आहे. संपूर्ण हॉल इतका भरला होता की काही लोक बाहेर उभे राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेत होते. आम्हाला वरांड्यात बसायला कशीबशी जागा मिळाली. संपूर्ण वातावरण विलक्षण होतं. तिथे कमालीची सुखद पवित्र शांतता होती. श्री केणे काकांचे कथन खणखणीत आवाजात सुरू होते. त्यांचे ते दिव्य अनुभव ऐकून अंगावर शहारे येत होते. एक गूढ शांत सकारात्मकता वाटत होती. मी भारावून गेले होते. मीच काय, हॉलमधील प्रत्येक जण मंत्रमुग्ध होऊन काकांचे अनुभव ऐकत होते. आता मला गिरनारचे महात्म्य कळले होते, समजले होते. आपणही गिरनारवारी करायची अशी ओढ निर्माण झाली आणि एकदा तरी गुरु शिखरावरील त्या दिव्य पादुकांचे दर्शन व्हावे असे मला वाटू लागले. श्री केणे काकांचे अनुभव कथन इतकं सुंदर होतं की ते संपूच नये असं वाटत होतं. पण प्रत्येक कार्यक्रमाचा शेवट असतोच आणि कार्यक्रम संपला. बाहेर केणे काकांनी लिहिलेल्या पुस्तकाचा स्टॉल लावला होता. मी ठरवलं श्री केणे काकांनी लिहिलेलं दिव्यत्वाची जेथे प्रचिती हे पुस्तक घ्यायचं. पण स्टॉलवर बरीच गर्दी होती. काय योगायोग बघा, तिथे स्टॉलच्या गर्दीतून माझी नणंद नीताताई बाहेर आली आणि तिने ते पुस्तक मला प्रेमाने भेट दिली. ते पुस्तक घेऊन मी घरी आले. पुस्तकातील अनुभव मी पुन्हा पुन्हा वाचत होते, तरी मन भरत नव्हतं. ते पुस्तक जसे मी वाचत होती तशी गिरनारवारीची माझी इच्छा अधिकच तीव्र होत चालली होती. ते पुस्तक मी माझ्या वडिलांना वाचण्यासाठी दिले. ते स्वतः श्री दत्त भक्त होते. त्यांनी ते पुस्तक मनापासून वाचलं आणि नंतर ते पुस्तक त्यांच्याकडेच राहिलं. 2017 साली माझे वडील अचानक गेले. त्या दुःखाने मी आतून तुटले होते. तेव्हा मी स्वामींवर खूप रागावले होते. काही महिने मी स्वामींपासून दूर गेले. पण स्वामी कोणाला सोडतात. त्यांनी पुन्हा मला हळूच परत त्यांच्या चरणी खेचून आणलं. माऊलीच ती. नंतर 2 वर्ष कोविडने थैमान घातलं. कुठेच जाणं शक्य नव्हतं. त्या काळात मी यूट्यूबवरील स्वामींचे अनुभव, गिरनार वारीतील लोकांचे अनुभव ऐकत होते. त्यामुळे मला पुन्हा गिरनारचे वेध लागले. मी नेहमीच स्वामींना प्रार्थना करीत असे की मला एकदा तरी गुरु शिखरावरील त्या दिव्य पादुकांचे दर्शन घडवा. 2022च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये मी माझी आते बहीण भक्ती अक्कलकोटला जात असताना मी तिला माझ्या मनातली इच्छा सांगितली. मला गिरनारला जायचं आहे, पण कसं जाऊ काही समजत नाही. महिनाही उलटला नव्हता. नोव्हेंबर 22ला आमच्या शाळेच्या ग्रुपवर एक नंबर आला. गिरनार यात्रा, कॉन्टॅक्ट राहुल डहाणूकर वसई. आणि काही दिवसांनी माझ्या आत्ते बहिणीनेही भक्तीनेही तोच नंबर मला व्हॉट्सअप केला. हा योगायोग पाहून मी थक्क झाले.
मी राहुल डहाणूकरांना कॉन्टॅक्ट केला. त्यांनी सर्व डिटेल सांगितले. ते म्हणाले 4 जानेवारी 2023ला आपण गिरनार वारीला निघणार आहोत. मी माझ्या मिस्टरांना सांगितलं आणि तेही यायला तयार झाले. मग मी बुकिंग करून टाकलं. अशक्य वाटणारी गोष्ट शक्य होत होती. मला आनंद होत होता. माझ्या प्रकृतीकडे बघून सर्वजण मला सांगत होते, जरी 5000 पायऱ्या रोपवेनी असल्या तरी 5000 पायऱ्या तू चढू शकशील का? मनात भीती दाटून येत होती. स्वतःवरच शंका येत होती, खरंच एवढ्या पायऱ्या आपण चढू शकू? आणि काही दिवसांनी यूट्यूबवर स्मिता ओक यांचा गिरनार वारीचा व्हिडिओ समोर आला. तो व्हिडिओ पाहून मनात विचार आला, या 75 वर्षाच्या पुढील बाई गिरनार अगदी उत्साहात चढू शकतात. आपण तर ह्यांच्या मुलीच्या वयाच्या, आपण का नाही चढू शकणार? आणि तो व्हिडिओ माझ्यासाठी खरोखरच प्रेरणादायी ठरला. माझा आत्मविश्वास वाढला. कदाचित मी घाबरत होते म्हणूनच स्वामी कृपेने तो व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला असावा असं मला वाटतं. आता हळूहळू मी तयारीला लागले. 4 जानेवारीला आम्हाला निघायचे होते, पण 1 जानेवारीला अचानक मला ताप आला. रविवार असल्यामुळे डॉक्टरही नव्हते. मिस्टरांनी ताप कमी होण्यासाठी गोळी दिली. कसा बसा रविवार काढला. दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे गेले, औषध घेतलं, पण ताप काही उतरायचं नाव घेईना. रात्री परत डॉक्टरकडे जाऊन औषधे बदलून घेतली, तरीही ताप कधी चढे कधी उतरे. कदाचित पूर्ण औषध पोटात गेल्यानंतर बरं वाटेल असं मला वाटलं, पण तसे काही झाले नाही. माझी अवस्था पाहून माझा मुलगा मला म्हणाला, मम्मी तू जाऊ शकशील ना? मी त्याला हो हो म्हणाले, पण मनातनं भीतीने मात्र घेरले होते. दुसऱ्या दिवशी निघायचं होतं म्हणून 3 तारखेला संध्याकाळी बोरवलीला वजिऱ्याला स्वामींच्या मठात गेले. स्वामींना प्रार्थना केली, स्वामी देवा, उद्या निघायचं आहे. योग तुम्हीच जुळून आणला आहे. आता तुम्हीच मला ठणठणीत बरं करा आणि 5000 पायऱ्या चढायचं बळ द्या. मठात माझे मिस्टर माझ्या बरोबर होते. मी त्यांना म्हटलं की मला अजून बरं वाटत नाहीये, कसं तरी होतंय, आपण डॉक्टरांकडे परत जाऊया. आम्ही डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी औषध परत बदलून दिली. मी डॉक्टरांना विचारलं, मी बरी होईल ना? उद्या मी जाऊ शकेल ना? डॉक्टर मला म्हणाल्या, का नाही जाऊ शकणार? तू ठणठणीत बरी होशील. तुझी यात्रा छान होईल. तू जा बिनधास्त. मला जरा हायसं वाटलं. दुसऱ्या दिवशी खरंच 70% मला बरं वाटत होतं आणि तो दिवस उजाडला. 4 जानेवारी 2023 बुधवारी आम्ही 1 वाजता घरातून गिरनार वारीसाठी निघालो. दुपारी 2 वाजता बोरिवलीहून आम्ही सौराष्ट्र एक्सप्रेस पकडली. मला अशक्तपणा होताच, मनात धाकधुकीही होती. गाडीमध्ये रात्री 9च्या आसपास आम्ही जेवून घेतलं आणि झोपी गेलो. अचानक रात्री 3 वाजता मला विचित्र वाटू लागलं. तापही पुन्हा आला होता. मी घाबरले, रडू लागले. मी गुरुशिखर चढू शकेल का? 5000 पायऱ्या चढू शकेल? हेच सारखं मनात येत होतं. म्हणून स्वामींची प्रार्थना केली, स्वामी देवा, मला इथपर्यंत तुम्ही आणले आहे. माझी गिरनारवारी संपन्न करण्याची जबाबदारी आता तुमची आहे. आणि त्या क्षणी आम्ही तेथे देवाला वाहण्यासाठी चाफ्याची फुले आणली होती, जी बराच काळ राहिल्याने कोमजली होती. त्या फुलांचा सुगंध अचानक दरवळला. जणू काही स्वामींचा संकेतच होता, घाबरू नकोस, तुझी गिरनारवारी सफल होणार आहे. आणि खरंच सकाळपर्यंत मी पूर्ण बरी झाले होते आणि तापही निघून गेला होता. मला हायसं वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी अंदाजे 5च्या सुमाराला आमच्या ग्रुपमधील 7-8 लोकांसह आम्ही जुनागड स्टेशनला उतरलो. पहाटेची वेळ, वातावरणात एक वेगळी सुखद शांतता आणि थंडीही खूपच जाणवत होती. मन उत्साहाने भरलेलं होतं. गिरनारच्या दिशेने पहिलं पाऊल टाकल्याचा आनंद वेगळाच होता. स्टेशनवरून आम्ही ऑटोने अर्ध्या तासातच आमच्या हॉटेलवर पोहोचलो. हॉटेलवर पोचल्यावर आम्ही थोडा वेळ विश्रांती घेतली आणि फ्रेश झालो. प्रवासाचा थकवा तर होता, पण मन मात्र दर्शनासाठी आतुर झाले होते.
सकाळी 8:30च्या सुमाराला आम्ही लंबे मारुती मंदिर आणि आजूबाजूच्या इतर देवळांमध्ये जाऊन दर्शनं घेतली. आम्ही प्रत्यक्ष गिरनार पर्वत चढाई रोपवेने दुसऱ्या दिवशी करणार होतो, पण त्याआधीच गिरनार पर्वताच्या पहिल्या पायरीपाशी आलो. परंपरेनुसार गिरनार चढण्यापूर्वी आधी त्या पहिल्या पायरीला नमस्कार केला जातो, कारण ती एक केवळ पायरी नसून ती संपूर्ण गिरनार यात्रेची सुरुवात मानली जाते. त्या पायरीला वंदन म्हणजे संपूर्ण पर्वताला, त्या दिव्य शक्तीला वंदन करण्यासारखं आहे. आम्हीही मनापासून पहिल्या पायरीला नमस्कार केला, नतमस्तक झालो. मनात अगदी भक्तीची भावना जागृत झाली. तेथेच असलेल्या श्री स्वामी समर्थ माऊलींचे दर्शन आम्ही घेतले. त्या दर्शनाने मन अधिकच प्रसन्न झाले. आम्ही 5-7 पायऱ्या चढलो. एका ठिकाणी थांबलो. तेथे यात्रेचे आयोजक राहुल डहाणूकर आम्हाला पुढील प्रवासाबद्दल मार्गदर्शन करत होते. व्यवस्थितपणे गिरनार चढाईबाबत महत्त्वाच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यानंतर पुन्हा आम्ही खाली उतरत होतो. उतरताना बाजूच्या दाट झाडीत काही मोर अगदी मुक्तपणे बागडताना दिसले. खूपच छान वाटत होतं, पण त्या सुंदर वातावरणात एक वेगळीच गूढता जाणवत होती. थोड्याच अंतरावर काही अघोरी साधू बसले होते. त्यांच्या वेशभूषेमुळे मनात एक हलकीशी भीती दाटून आली. आम्ही खाली उतरलो. त्यानंतर आम्ही थोडासा हलका फुलका नाश्ता केला आणि मग आम्ही सोमनाथ महादेव मंदिर येथे दर्शनासाठी गेलो. त्या प्राचीन देवालयाची भव्य सुंदरता पाहून मन भारावून गेले. आतील सोमनाथांचे दर्शन घेऊन मी अत्यंत समाधान पावले आणि आत्मिक शांती अनुभवली. मंदिराच्या मागील भागात असलेल्या 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्याचा योग आला. ते दर्शन अत्यंत मनशांती देणारं आणि दिव्य होतं. तेथे फोटो काढण्यास मनाई असल्याने त्या क्षणाचे फोटो मला कॅमेऱ्यात कैद करता आले नाही, पण सगळं मात्र मनात साठून राहिलं. त्या पवित्र दर्शनानंतर आम्ही मंदिरातून अत्यंत आनंदाने आणि समाधानाने बाहेर पडलो. मग आजूबाजूच्या परिसरातील इतर मंदिरामध्येही जाऊन आम्ही दर्शन घेतलं. काही अंतरावर असलेल्या अनेक मंदिरांनीही हा अनुभव समृद्ध केला. त्यानंतर भालका तीर्थाला आम्ही भेट दिली. असं म्हणतात की या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला पारध्याने शिकार समजून भाल्याने तीर मारला, म्हणून या क्षेत्राला भालका तीर्थ असं म्हणतात. या मंदिरातील भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती मिळाली. रात्री साधारण 9च्या सुमारास आम्ही पुन्हा गिरनार येथे परतलो. दिवसभराच्या प्रवासानंतर थोडासा हलका फुलका आहार घेतला आणि पुन्हा आमच्या हॉटेलवर विश्रांतीसाठी आलो आणि झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी मनात प्रचंड उत्सुकता घेऊन
आम्ही रोपवेच्या रांगेत सकाळी सुमारे 6 वाजता उभे राहिलो. त्यानंतर काही वेळाने रोपवेच्या ऑफिसच्या बाजूने आम्हाला पुढे सोडण्यात आले. आणि जवळजवळ 7च्या सुमाराला आम्ही रोपवेच्या केबिनमध्ये बसलो. माझ्यासाठी हा पहिलाच अनुभव होता, त्यामुळे मनात थोडी उत्सुकता आणि आनंद दोन्हीही होते. रोपवे सुरू झाला. हळूहळू आम्ही उंच उंच जाऊ लागलो. खाली पसरलेली धुक्याची चादर, हवेतला गारवा मनाला खूप प्रसन्न करत होता. विशेष म्हणजे दुसरा रोपवे जाताना येताना दिसत होता. तो अनुभवही खूप वेगळा होता. निसर्गरम्य दरी, जैन मंदिर आणि इतर अनेक मंदिराचं रोपवे मधून दर्शन होत होते. दूरवर दिसणाऱ्या गिरनार पर्वताचे दर्शन, ते सगळं इतकं सुंदर होतं की आम्ही प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात टिपत होतो. आणि फक्त 10 मिनिटातच आम्ही गिरनारच्या अर्ध्या प्रवासापर्यंत पोहोचलो. म्हणजेच अंबामाता मंदिराजवळ येऊन पोहोचलो. पण मातेचे दर्शन आम्ही नंतर घेणार होतो. आता खरी गिरनार चढायला सुरुवात होणार होती. उत्साहात आम्ही गिरनार चढायला सुरुवात केली. चढत असताना समोर दिसला तो मन मोहून टाकणारा सूर्योदय. डोंगराच्या कड्यामागून हळूहळू वर येणारा सूर्य त्याच्या सोनकळी किरणांनी गिरनार पर्वत उजळून निघाला होता. सकाळची वेळ, ताजी हवा आणि हवेतील आल्हाददायक गारवा यामुळे आम्ही न थकता पूर्ण उत्साहात गोरक्षनाथाच्या टेकडीपर्यंत कधी पोचलो ते कळलेच नाही. तेथे गोरक्षनाथाचे सुंदर दर्शन झाले आणि त्या प्रसन्न वातावरणात काही क्षण घालवून आम्ही पुन्हा टेकडी उतरून गुरु शिखर चढण्यासाठी निघालो. माझ्या पायात कॅनव्हासचे शूज होते, पण मी ते अर्धवट घातले होते, त्यामुळे माझ्या टाचा दिसत होत्या. तितक्यात माझ्या मागून येणारे एक म्हातारे गृहस्थ, साधारण 75 वर्षाचे असावे, गोरेपान, ठेंगणेसे, सफेद कुर्ता पायजमा घातलेले, मला प्रेमाने म्हणाले, मॅडम शूज नीट घाला, नाहीतर पडाल, असं सांगून ते झपकन निघून गेले. लगेचच शूज नीट चढवले आणि पुन्हा गुरु शिखराच्या चढाईला सुरुवात केली. काही पायऱ्या चढल्यावर मला थोडी धाप लागली, थकायला झालं, पाय थरथर कापू लागले. मी एका पायरीवर धापा टाकत उभे होते. थोड्या पुढे अंतरावर माझे मिस्टर पायऱ्या चढत होते. त्याने मागे वळून पाहिले तेव्हा माझी अवस्था पाहून ते माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, काय होतंय ग, बरी आहेस ना, चढशील ना? मी त्यांना म्हटले, काही नाही हो, थोडंसं थकायला झालंय, तुम्ही पुढे वा, मी येते हळूहळू. ते म्हणाले, नक्की ना? असं म्हणून ते पुन्हा पायऱ्या चढू लागले. त्यांच्या पाठीमागून मीही हळूहळू पायऱ्या चढू लागले.
प्रत्येक पायरी चढताना मी स्वामी नामाचा जप करत होते. किंबहुना स्वामी ते माझ्याकडून करून घेत होते. पायऱ्या चढ उतर करताना स्वामी नामाच्या तालात मी गुरुदत्त द्वार म्हणजेच श्री गुरुचरण पादुका कमानीजवळ कधी येऊन पोचले हे मला कळलेच नाही. तिथे प्रथम पायरीला नमस्कार करून गुरुशिखर पुन्हा चढायला सुरुवात केली. आणि अचानक जाणवलं की आपण गुरुशिखराच्या काही टप्प्यावर आलो आहोत. यावर माझा विश्वासच बसत नव्हता, पण मनात आनंदही दाटून आला होता. थोड्याच अंतरावर तिथे एक चौथरा होता. आमचा संपूर्ण ग्रुप तिथे थांबला होता. मी धापा टाकत तिथे पोचले. कठड्याला टेकून सर्वजण उभे होते. यात्रा नियोजक राहुल डहाणूकर म्हणाले, इथेच चप्पल काढा, पुढे काढायला जागा नाही. चप्पल काढून आम्ही थोडा वेळ तिथे शांतपणे उभे राहिलो. तेवढ्यात तेच आधी भेटलेले गृहस्थ, गोरेसे ठेंगणेसे, सफेद कुर्ता पायजमा घातलेले तेजस्वी, अंदाजे 70-75 वयाचे तेथे आले आणि तेही कठड्याला टेकून आमच्याशी बोलत उभे राहिले. त्यांच्याबरोबर तो 27-28 वर्षाचा मुलगाही होता. मी खूप थकले होते आणि धापा टाकत होते. माझी अवस्था पाहून माझ्याकडे रोखून पाहत एक हलकस स्मित त्यांनी केलं आणि प्रेमाने म्हणाले, काय हो, इतक्यात थकला? आणि लगेच पुढे म्हणाले, मी तर कित्येक वर्ष प्रत्येक पौर्णिमेला ही गिरनार चढाई पायी करतो न चुकता. त्यांचं ते बोलणं ऐकून आम्हा सर्वांनाच आश्चर्य, कौतुक वाटलं. माझ्या मिस्टरांनी त्यांना कौतुकाने विचारले, आपण कुठून येता? ते म्हणाले, मी बदलापूरहून येतो. माझ्या मनात एक शंका होती, कारण मी असं ऐकलं होतं की गुरुशिखरावर काही घेत नाही. तिथे वाहिलेल्या वस्तू आपल्याला परत दिल्या जातात आणि या गृहस्थांनी इतक्या वेळा गिरनारवारी केली आहे तर नक्कीच त्यांना याबद्दल काहीतरी माहिती असेल असा विचार मनात आला आणि मी त्यांना विचारलं, अहो, गुरुशिखरावर देवाला अर्पण केलेल्या वस्तू स्वीकारतात का? म्हणजे अत्तर, गुलाबजल वगैरे? त्यावर मधुर आवाजात ते म्हणाले, हो हो, स्वीकारतील, तुम्ही अर्पण तर करा. आणि थोडंसं जुजबी बोलणं झाल्यावर आम्ही पुन्हा गुरुशिखर चढाईला सुरुवात केली. आमचा संपूर्ण ग्रुप आणि माझे मिस्टर माझ्यापेक्षा थोडं पुढे पायऱ्या चढत होते. त्यांच्या खाली काही पायऱ्यांवर हे सफेद कुर्ता पायजमा घातलेले आणि त्यांच्या बरोबरचा तो मुलगा चढत होते आणि त्यांच्या थोड्या पायऱ्या खाली मी हळूहळू चढत होते. अचानक ते दोघे बोलत मागे वळले आणि माझ्याकडे रोखत ते काका म्हणाले, काय ग, येतेस ना, चल लवकर. माझ्या पोटात एकदम धस झालं आणि विस्मयही वाटला. क्षणभर मला वाटलं कदाचित माझ्या पाठी त्यांचे कोणीतरी नातलग वगैरे असतील, त्यांना ते सांगत असतील. म्हणून मी मागे वळून पाहणार इतक्यात ते पुन्हा म्हणाले, अगं तुलाच म्हणतोय, ये लवकर. त्यांच्या आवाजात एक वेगळाच आपुलकीचा, जणू वडिलांच्या प्रेमळ अधिकाराचा भाव होता. पण त्या क्षणाचे हे दैवी संकेत, योजना आपल्या लक्षात येत नाही. मी त्यांना म्हटले, हो हो, येते मी. मला खूप भरून आलं होतं आणि उत्साहाच्या भरात मी भराभर पायऱ्या चढू लागले. आता काही क्षणातच त्या दिव्य पादुकांचे दर्शन मला होणार होते. मला धन्य वाटत होतं आणि अखेर तो परम क्षण आला. गुरुशिखरावरील त्या दिव्य पादुकांचे दर्शन मला झाले. मन अगदी भरून पावले, डोळ्यात आनंद अश्रू दाटून आले आणि समोर असलेल्या त्या विलोभनीय हसऱ्या दत्तमूर्तीचे दर्शनही मी घेतले. जणू काही ते मिश्किलपणे हसत मला सांगत होते, आणलं ना मी तुला, आलीस ना शेवटी माझ्यापर्यंत. असं म्हणतात की श्री दत्तगुरूंच्या मनात असेल तरच या दिव्य पादुकांचे दर्शन आपल्याला होते.
त्या क्षणी माझं मन अगदी सुखावलं. हा सगळा केवळ योगायोग नव्हता, तर हे एक दैवी बोलावणंच होतं हे मला जाणवलं. मी देवाला अर्पण करण्यासाठी आणलेल्या वस्तू, हिना, अत्तर वगैरे भावपूर्वक पुजाऱ्यांच्या हातात दिल्या आणि त्यांनी त्या श्रद्धेने स्वीकारल्या. त्या क्षणी एक वेगळाच आनंद, समाधान आणि कृतज्ञतेची भावना मनात दाटून आली. माझ्या पुढे तेच आधी भेटलेले गृहस्थ होते. ते वळून मला प्रेमाने म्हणाले, "अगं, तू अर्पण करण्यासाठी आणलेल्या वस्तू दिल्यास का?" मी आनंदाने हसत त्यांना म्हणाले, "हो, दिल्या आणि त्यांनी त्या स्वीकारल्याही." त्या क्षणी माझ्या मनात एक विचार चमकून गेला. कदाचित या गृहस्थांच्याच रूपाने स्वामी आपली काळजी घेत असावेत. खूप छान दर्शन झाले, पण खरं सांगायचं तर तेथून बाहेर पडूच नाही असे वाटत होते. पण तरीही निघणं भागच होतं. गाभाऱ्यातून निघताना मी मनात म्हटले, ज्या गृहस्थांमुळे गुरुशिखर मी उत्साहात चढले आणि ज्यांच्यामुळे माझ्याकडे वस्तू मी देवाला अर्पण करू शकले, त्या गृहस्थांचे बाहेर जाऊन आभार मानूया. पण बाहेर येऊन पाहते तर ते गृहस्थ मला कुठेच दिसले नाही आणि त्यांच्याबरोबर असलेला तो मुलगाही दिसला नाही. आणि माझी खात्री पटली की स्वामींनीच माझा उत्साह वाढवण्यासाठी, मला प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना पाठवलं असावं. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे आम्ही इतके फोटो काढले, पण आश्चर्य म्हणजे त्या गृहस्थांचा एकही फोटो आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला नाही किंवा एकही फोटो त्यांचा आम्हाला घेता आला नाही. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांची पुन्हा भेट झाली नाही ही मनाला खंत लागूनच राहिली. आमचे दर्शन खूप छान होऊन आम्ही आता गुरुशिखर उतरायला सुरुवात केली होती आणि आता दत्तधुनी म्हणजेच कमंडळू तीर्थाकडे येऊन आम्ही पोचलो. त्यावेळी तेथे धुनी प्रज्वलित नव्हती. ती एका विशिष्ट दिवशीच प्रज्वलित केली जाते. मात्र तेथील दत्तमूर्तीचे आम्हाला सुंदर दर्शन झाले. त्यानंतर तिथेच आम्ही प्रसादरूपी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला. प्रसाद ग्रहण करून आम्ही धन्य झालो आणि त्या पवित्र वातावरणात काही क्षण आम्ही शांततेत घालवले. त्यानंतर आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो. तेथून आम्ही पुन्हा गोरक्षनाथाची टेकडी चढलो. पुन्हा गोरक्षनाथाचे दर्शन घेतले. खाली उतरून अंबामातेच्या मंदिरात आलो. तिथे अंबामाता अतिशय सुंदररित्या विराजमान होत्या. मी मातेला भावपूर्वक चुनरी अर्पण केली आणि मातेचे मनोहर दर्शन घेऊन आम्ही पुन्हा रोपवेचा आनंद घेत काही मिनिटातच खाली उतरलो. अशा रीतीने स्वामी माऊलींच्या कृपेने आम्हाला गुरु शिखरावरील त्या दिव्य पादुकांचे पावन दर्शन लाभले आणि आमची गिरनारवारी समाधानपूर्वक संपन्न झाली. मित्रमैत्रिणींनो, हा माझा गिरनारवारीचा अविस्मरणीय अनुभव तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडे असे अनुभव असतील तर ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. आणि हो, आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. 6 नोव्हेंबर 2025 स्वामी कृपेने पुन्हा एकदा गिरनारवारी करण्याची मला संधी लाभली. त्यावेळी तर स्वामींनी माझ्याकडून 10,000 पायऱ्यांची चढाई सुद्धा करून घेतली. ती तर माझ्या क्षमतेपलीकडची होती. तोही अनुभव मी पुढच्या वेळेला नक्की शेअर करेन. श्री स्वामी समर्थ. जय गिरनारी.